नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजचा हा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे। म्हणजे इतके दिवस आपण फक्त नोट्स पाहत होतो, नोट्स संदर्भात व्हिडिओज पाहत होतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता या घटकातील वार कसा काढायचा, म्हणजे एखादी तारीख दिलेली असते, इसवी सन दिलेला असतो आणि डायरेक्ट वार विचारला जातो। आपल्या टेट परीक्षेमध्ये 1 मार्काला हा प्रश्न विचारला जातो आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा हा प्रश्न 1 मार्काला हमखास विचारला जातो। आता एक तारीख दिलेली आहे, वार शोधायचा आपल्याला, तारीख देतात, इसवी सन देतात आणि त्यातला वार काढा असं म्हणतात। आता हा वार काढायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण आता तुम्हाला जी पद्धत इथे आहे, ज्या पद्धतीमध्ये तुम्ही एकदम परफेक्ट आहे, तुम्ही तीच पद्धत वापरा। आता मी जी काय पद्धत ट्राय करणार आहे, मी जी काय पद्धत इथं तुम्हाला सांगणार आहे, मी काही तर ती विकसित केलेली नाहीये, पुस्तकातलीच आहे। ती प्रॅक्टिस करून मी सुद्धा परफेक्ट झालेलो आहे आणि ज्यावेळेस 10वी झालं, 10वी नंतर माझा आणि गणिताचा काही संबंध नव्हता। आता टेटचा अभ्यास करताना माझा गणिताचा संबंध आलेला आहे आणि टीईटीची परीक्षा पास होताना सुद्धा मी गणित स्किप करूनच टीईटी पास झालेलो आहे। आता गणिताशी संबंध आलेला आहे, आता हा घटक कळालेला आहे। आता याच्यामध्ये जे ज्या काही वार काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याच्यामध्ये असे वेगवेगळे कोड आहेत, ते कोड लक्षात ठेवणं खूप अवघड आहे। आपण तिथे काही जीनियस नसतो किंवा असतो जीनियस, पण लक्षात राहत नाही ते कोड, पण ऐन टायमाला परीक्षेच्या वेळेस ते कोड लक्षात येत नाहीत, मग त्यावेळेस आपली गफलत होते। आता गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास करताना काय काय लक्षात ठेवायचं, खूप लक्षात ठेवायचं असतं आणि आता अशा टायमाला जर हे आपले जे कोड आहेत ते लक्षात नाही राहिले तर 1 मार्क निघून जातो। पण ही बेसिक पद्धतीने आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने काढता येतं। ती पद्धत कशी आहे ते आता आपण पाहू। आता जास्त विषयांतर न करता वार कसा काढायचा ते पाहू आपण। आणि हा आणखीन एक महत्त्वाचं, जर तुम्हाला एखादी गोष्ट येत असेल तर ती गोष्ट दुसऱ्याला सांगा। एखादं काही येत असेल, एखादा टॉपिक, एखादा घटक तुम्हाला उत्तम पद्धतीने समजून सांगता येत असेल तर ते दुसऱ्याला सांगा। तुमच्या जवळचं जे ज्ञान आहे, जी माहिती आहे, जे माहितीचा साठा आहे ते दुसऱ्याला द्या। म्हणजे जे स्वतः जवळचं ज्ञान आहे ते दुसऱ्याला द्या। ज्ञान दिल्यानं वाढतं, कमी होत नाही। आता जास्त विषयांतर न करता आपण वार कसा काढायचा हे पाहू आणि वार करताना काही बेसिक महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या जाणून घेणं खूप गरजेचं असतं, ते सुद्धा जाणून घेऊ। 5 ते 7 मिनिटात जातात। 5 ते 7 मिनिटांमध्ये आपले जे काही बेसिक आहे ते बेसिक पूर्ण होतं। एकदा का बेसिक पूर्ण झालं तर मग कुठलीही तारीख द्या, कुठलाही तारीख घ्या किंवा कुठलाही प्रश्न घ्या, तुम्हाला विदिन 30 सेकंदाच्या आत सोडवायला येईल। सुरुवातीला प्रॅक्टिस करताना वेळ लागेल, समजायला वेळ लागेल, एकदा समजलं, प्रॅक्टिस केली की मग बरोबर 36 सेकंदाच्या आत आपल्याला सोडवता येतं। ते कसं सोडवता येतं ते आता आपण पाहू। अक्षर खराब आहे, अक्षर नाही ओळखू आलं तरी चालेल, पण मी जे काय सांगणार आहे ते कळणं महत्त्वाचं आहे। ते काय एकदा समजलं तर मग आपला 1 मार्क हमखास मिळून जातो। आता सर्वप्रथम आपल्याला 1 वर्ष म्हणजे किती ते माहिती पाहिजे। 1 वर्ष म्हणजे 365 दिवस। 1 वर्ष म्हणजे फक्त 365 दिवस नसून ह्याच्यामध्ये आणखीन काही शिल्लक राहतं। काय शिल्लक राहते? 1 वर्ष म्हणजे 365 दिवस, 5 तास, 48 मिनिट आणि 45 सेकंद असतात। बरोबर 1 वर्ष, 365 दिवस, 5 तास, 48 मिनिट, 45 सेकंद पूर्ण झाल्यानंतर 1 वर्ष असतं। आपल्याला एवढंच माहिती आहे 1 वर्ष बरोबर 365 दिवस, पण परीक्षेमध्ये विचारू शकतात की 1 वर्ष 365 दिवस बरोबर किती? तर 1 वर्ष 365 दिवस बरोबर 5 तास, 48 मिनिट आणि 45 सेकंद। आता हे जे आहे 5 तास, 48 मिनिट आणि 45 सेकंद, ह्याचं रूपांतर कसं होतं? हे जे 365 1 वर्ष आहे ना, हे 3 वर्ष नंतर म्हणजे 4थ्या वर्षी हे सगळे 5 तास, 48 मिनिट, 45 सेकंद ऍड होऊन 366वा दिवस तयार होतो। तो असतो लीप वर्ष। म्हणजे दर 4 वर्षाने जे येणार असतं ते लीप वर्ष। ह्याच्यातले जे एक्स्ट्रा आहेत ना, 5 तास, 48 मिनिट, 45 सेकंद, हे सगळे ऍड होऊन राऊंड फिगर 24 तास असं केली जाते आणि 4थ्या वर्षी 366वा दिवस धरला जातो आणि तो वर्ष लीप वर्ष असं गृहीत धरलं जातं। हे झालं साधा। ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे, 65 आणि लीप वर्षामध्ये 366 साधारण लीप, हे 365, हे 366। मग आता ह्याच्यामधला जो 1 दिवस एक्स्ट्रा येतो तो कुठं असतो? तर फेब्रुवारी महिन्यामध्ये असतो। फेब्रुवारी काय म्हणायचं ते म्हणा।
साधारण वर्ष 28, साधारण वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा असतो आणि लीप वर्षामध्ये तो 29 दिवसाचा असतो, 29 दिवसामध्ये. आता राहिला महत्वाचा मुद्दा आणखीन एक, आठवडा. आता आठवडा हा 8 दिवसांचा असतो. हो, 8 दिवसांचा असतो असं आपल्याला पूर्वी वाटत होतं. मी लहान होतो त्यावेळेस मला सुद्धा आठवडा हा 8 दिवसांचा वाटायचा, पण आठवडा हा 8 दिवसांचा नसून 7 दिवसांचा असतो. मग आपण 8 दिवसांचा धरलं तर गफलत होती. आठवडा हा 8 दिवसांचा असतो. आता 8 दिवसांचा कसा असतो म्हणजे आता समजा 1 तारखेला जर सोमवार असेल, त्या सोमवारमध्ये 1 तारखेला सोमवार असेल तर त्याच्यामध्ये 7 मिळवलं तर 8 होतात आणि येणाऱ्या तारखेला तोच म्हणजे कोणत्याही तारखेमध्ये किंवा कोणत्याही वारामध्ये 7 दिवसानंतर परत तोच वार येतो. उदाहरणासाठी पाहिला गेलं तर 1 तारखेला आपण सोमवार पकडू. आता ह्या 1 मध्ये परत 7 मिसळले तर 8 होतात. मग 8 तारखेला परत आपला सोमवारच यायला पाहिजे. मी म्हणलं होतं ना 7 दिवस मिसळल्यानंतर तोच वार येतो. आता 1 तारखेला सोमवार, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि ह्या 8. 1 तारखेला सोमवार आहे तर 2 मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. परत 8 तारखेला सोमवार आला आणि त्याच्यामध्ये परत आणखीन 8 मध्ये 7 मिसळला तर येणारा जो आकडा असतो त्या दिवशी सुद्धा सोमवारच असतो. म्हणजे 7 दिवसानंतर परत तोच वार येतो. आता एक्स्ट्रा दिवस किती असतात? जानेवारी महिना हा 31 दिवसांचा असतो. मग आता 31 महिन्याला 7 दिवसांनी भागल्यानंतर आता आपण कुठलीही तारीख असो, 7 दिवसानंतर 30 तारीख येते तर मग 31 तारखेला 7 ने भागल्यानंतर 3 दिवस शिल्लक राहतात. मग आता हे शिल्लक दिवस आहेत ना, हे वार काढण्यासाठी आपल्याला शिल्लक दिवस खूप महत्वाचे आहेत. सुरुवातीचं 7-8 मिनिट बेसिक आहे, ते बेसिक समजायला थोडासा वेळ जाईल, पण एकदा बेसिक समजलं ना आपल्याला 30 ते 36 सेकंदामध्ये हे एकदम आरामामध्ये निघून जातं. आता आपण एक्स्ट्रा दिवस कसे असतात ते पाहू. हे जानेवारी महिन्यामध्ये 31 दिवस असतात, त्याला 7 नंतर भागलं तर बाकी 3 राहते. पण कुठल्याही याच्यामध्ये 7 न भागले तर बाकी जास्तीत जास्त 0, 1, 2, 3 राहते. आता 0, 1, 2, 3च का राहते? कारण फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा असतो आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो. मग आता 7 न 28 ला भागल्यानंतर बाकी 0च येते आणि 7 न 29 ला भागल्यानंतर बाकी 1 येते. तो 1 दिवस हा लीप वर्षाचा असतो. त्या वर्षी फक्त एक दिवस एक्स्ट्रा असतो. आता पहा, 28 असेल तर बाकी 0, म्हणजे 28 चा महिना असेल तर बाकी 0 येते. 29 चा महिना असेल तर बाकी 1, 30 चा महिना असेल तर बाकी 2, 31 चा महिना असेल तर बाकी 3. फक्त एवढेच दिवस शिल्लक राहतात. म्हणजे 28 चा महिना असेल तर 0 दिवस शिल्लक राहतात आणि ह्याच्यामध्येच 29 चा जर असेल तर 1 दिवस राहतो. 30 चा असेल तर 2 आणि 30 चा असेल तर 3 दिवस शिल्लक राहतात. आता हे शिल्लक दिवस जे आहेत ते आपल्याला खूप महत्वाचे आहेत वार काढण्यासाठी. आता कसं, आता विचारलं जाते की आता विचारल्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा दिवस काढायचे असतात. त्याच्यामध्ये जानेवारी मध्ये किती असतात, फेब्रुवारी मध्ये किती असतात, ते प्रत्यक्ष एकदम लक्षात ठेवणं खूप अवघड जातं. असं पाठ तर करू शकत नाही की बाबा आपण जानेवारी मध्ये 31 आहे त्याच्यातले 3 राहतात, मग फेब्रुवारी मध्ये 0 लीप असेल तर 1, असं प्रत्येक वेळेस ते लक्षात ठेवणं खूप अवघड जातं. पण आता हे लक्षात ठेवायची आणखीन एक सोपी पद्धत आहे. त्याला जास्त काय करायची गरज नाही, फक्त एवढीच एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागते. आता कसं आहे, हे साधारण वर्ष आणि लीप, फक्त आपल्याला काही आकडे लक्षात ठेवायचे. मटका खेळायचा नाही आपल्याला, फक्त काही आकडे लक्षात ठेवायचे. आकडे कसे लक्षात ठेवायचे? खूप सोपं आहे, जास्त अवघड नाही. साधारण याच्यामध्ये 30, 32, 32, 33, 23. आता म्हणाल हे काय आहे, तर हे काय नाही, हे महिने आहेत आणि महिन्यातील एक्स्ट्रा दिवस आहेत. म्हणजे कसं, हे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. जानेवारी पासून डिसेंबर. पण साधारण वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा असतो, त्याच्यामध्ये 0 दिवस एक्स्ट्रा राहतात म्हणून 0 आलं. मग आता लीप वर्षामध्ये कसं आहे तर सेम असंच आहे, फक्त इथे एवढा बदल आहे. 31, 32, 32, 33, 23, 23. बस, काही अवघड नाही, लक्षात ठेवायला सोपं आहे. एकदा 30 आहे, दोनदा 32 आहे, एकदा 33 आहे, दोनदा 23 आहे, एकदा 31 आहे, दोनदा 32 आहे, एकदा 33 आहे, दोनदा 23 आहे. तेच आहे, फक्त काय नाही, दोनदा असं
पाठ केलं ना आराममध्ये पाठ होऊन जातं, पुन्हा कधीच विसरणार नाही. हे एक्स्ट्रा ज्यादा दिवस, आता फेब्रुवारी महिना लीप वर्षाचा असतो तेव्हा कोणत्या दिवसाचा असतो एक्स्ट्रा दिवस एक, एवढं आकडे का आपल्याला लक्षात राहिले तर आपल्याला पुढलं जे काढायचं ते सोपं जातं. फक्त आपल्याला एवढं एक लक्षात ठेवायचं आहे. आता आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी कुठली आहे तर 100 वर्ष असतील तर 100 वर्षामध्ये साधारण दिवस किती आहे आणि लीप वर्ष किती हे महत्वाचं आहे. आता इथूनच खरंच सुरुवात झाली आपली. शंभर वर्षात 76 साधारण आणि 24 लीप असतात. मग आता साधारण वर्ष असेल तर एक एक्स्ट्रा पकडतो. आता हे 76 ला 76. मग आता लीप वर्ष असेल तर त्याला आपण 2 दिवस एक्स्ट्रा पकडतो, म्हणजे 24 ला 2 न जर गुणलं 48, 8 आणि 6 14, 14 ला 4, 4 1, 7 आणि 4 11 आणि 12. आता हे जे काय दिवस आहे 124 दिवस. आता हे 124 दिवस आहेत, पण ह्या 100 वर्षामध्ये एकूण किती एक्स्ट्रा दिवस असतात ते काढणं महत्वाचं असतं. म्हणजे आपल्याला हा वार काढायला हे सर्वात महत्वाचं आहे. बेसिक 7 न भागलं, 7 1 7, 8 9 10 11 12, 5 उरले. 7 7 49, 7 8 56, लय मोठे होतात. 7 7 49, किती बाकी राहतात 49, 50 51 52 53 54, 5 बाकी राहतात. हे मग हे जे दिवस राहिलेले आहेत ना 5 एक्स्ट्रा, हे फक्त 5 दिवस महत्वाचे आहेत. म्हणजे 100 वर्षामध्ये 5 दिवस बाकी राहतात, म्हणजे एक्स्ट्रा असतात. हेच महत्वाचं आहे आपल्याला. फक्त 5 दिवस 100 वर्षामध्ये 5 दिवस. आता तेच 200 वर्षात किती असतात. पहिल्या 100 वर्षात 5 आहेत, तर दुसऱ्या 100 वर्षामध्ये सुद्धा 5 आले. 5 अधिक 5 बरोबर किती झाले 10. मग आता ह्या 10ला 7 न भागलं तर 7 1 7, बाकी 3 राहतात. म्हणजे 100 वर्षात 5 दिवस एक्स्ट्रा असतात, म्हणजे 5 दिवस राहतात. 200 वर्षामध्ये 3 दिवस राहतात. आता 300 वर्षामध्ये तेच घ्यायचं. पहिल्या 100 वर्षामध्ये 5 आले, दुसऱ्या 100 वर्षामध्ये 5, तिसऱ्या 100 वर्षामध्ये 5, 5 3 15, 7 1 7, 7 2 14, 1 बाकी राहिली. म्हणजे 100 वर्षामध्ये 5 दिवस बाकी, 200 वर्षामध्ये 3 दिवस बाकी म्हणजे एक्स्ट्रा, 300 वर्षामध्ये 1 दिवस बाकी म्हणजे 1 दिवस एक्स्ट्रा. आता राहिले 400. 400 वर्षामध्ये हे तसंच 5 अधिक 5 अधिक 5 अधिक 5 बरोबर 20. आणि आता 400 हे स्वतः लीप आहे म्हणून ते 1, म्हणजे झालं 21 वर्ष. त्याला भागलं 7 न, 7 3 21, बाकी आली 0. म्हणजे 400 वर्षामध्ये एकही दिवस शिल्लक राहत नाही. म्हणजे 400 वर्षामध्ये एकही दिवस एक्स्ट्रा नसतो. म्हणजे 400 वर्षामध्ये 0 दिवस एक्स्ट्रा राहतात. म्हणजे आता आपल्याला इथे एकदम शॉर्ट फॉर्मॅट मध्ये सांगायचं झालं, आता हेच महत्वाचं आहे आपल्याला. फक्त हे एवढंच लक्षात ठेवायचं आहे किती वर्षामध्ये किती दिवस शिल्लक राहतात. आपण इथं वरती लिहू. 100 वर्षाला 5 दिवस एक्स्ट्रा, 200 ला 3 दिवस एक्स्ट्रा, 300 ला 1 दिवस एक्स्ट्रा आणि 400 ला 0. आता इथं आणखीन एक महत्वाचं आहे 400. आता ह्या 400च्या पटील जेवढे येतील 400, 800, 1200, 1600 पुढे अनंतपर्यंत 400, 800, 1200, 1600, 2000, 2004, 2008, 2012, 2016, 2020, 2024, 2028 असं 400च्या पटीतलं जेवढं येईल त्याच्यामध्ये बाकी 0 राहते. म्हणजे त्याला आपल्याला फक्त धरायचं असतं 0. त्याच्यामध्ये एकही दिवस एक्स्ट्रा नसतो. 400च्या पटीतील जेवढं आहे त्याच्यामध्ये एकही दिवस एक्स्ट्रा नसतो. फक्त 100 ला 5 वर्ष एक्स्ट्रा असतात, 200 ला 3 दिवस एक्स्ट्रा असतात, 300 ला 1 असतं, 400 ला 0 असतं, 800 1200 400च्या पटीतील जेवढं आहे त्याला 0. फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचंय 100 वर्षामध्ये 5 दिवस एक्स्ट्रा, 200 वर्षामध्ये 3 दिवस एक्स्ट्रा, 300 वर्षामध्ये 1 दिवस एक्स्ट्रा, 400 वर्षामध्ये 0 दिवस एक्स्ट्रा, 800 400च्या पटीतील जेवढं आहे त्याच्यामध्ये 0 दिवस एक्स्ट्रा राहतात. आणि आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे फोड करायची. आता आपण लहान असताना शाळेमध्ये कधी शिकवलेलं होतं की तुमच्याकडे
1420 रुपये आहेत. तर ह्या 1420 रुपयाची फोड कशी करत होतो आपण? 1420 रुपयामध्ये तुमच्याकडे 1000 रुपये आहेत, मग पुन्हा 400 आहेत, मग पुन्हा 20 रुपये आहेत, मग पुन्हा 00 आहेत. म्हणजे बघा 1420 रुपये होतात. आता तसं आपल्याला इथं तशीच फोड करायची, इथं सुद्धा वेगळी फोड करायची, अशीच फोड करायची. कुठलं सुद्धा इसवी सन दिलेलं असेल तर त्याला आपल्याला फोड कशी करायची ते आता आपण पाहणार आहोत. आता आपण एकदा बॉक्स करून घेऊ. हे खूप महत्वाचं आहे, शेवटपर्यंत आपल्याला उपयोगाला येणार आहे. आता आपण डायरेक्ट एक उदाहरण घेऊ. सर्वप्रथम माझा बर्थडे घेऊ. आपण डायरेक्ट आता वार काढायला शिकू. 12 ऑक्टोबर 1992 वार. ठीक आहे, आता आपण 12 ऑक्टोबर 1992 वार काढू. झाले. आता आपण डायरेक्ट उदाहरणाला सुरुवात केलेली. इतक्या वेळेस हे बेसिक होतं. आता डायरेक्ट आपण सोडवायला सुरुवात करू. आता ह्याच्यामधली स्टेप एक आहे, फक्त 2-3 स्टेप मध्ये होऊन जातं. पहिली स्टेप काय आहे माहितीये का? कोणतंही दिलेला असो, कोणतीही तारीख असो, कोणताही वार असो, आपल्याला वार काढायचं. कोणतीही तारीख असो, कोणतीही इसवी सन असो, आपल्याला देणं घेणं नाही. लीप आहे, साधा आहे, काहीच बघायचं नाही. पहिली गोष्ट एकच करायची, कोणतंही दिलेला त्याला -1 करायचं. 1992 दिलेलं आहे म्हणून सर्वप्रथम त्याला -1 करायचं. किती येतं? 1991. ओके, काही विषय नाही, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला आता काय करायचं? हे 91 आहे ना, 91 इथे साईडला घ्या. त्या 91ला 4 न भागा. 4 1 4, 4 2 8, 1 उरला, 4 1 4, 4 2 8. आता ह्याला बाकी किती राहतात ते देणं घेणं नाही. ह्याच्यामध्ये किती लीप वर्ष असतात ते घेणं महत्वाचं आहे. आपण 92 येतो तर 92ला 1 न वजा केलं, आलं 91. मग आता 91ला 4 न भागल्यानंतर 22 हे लीप वर्ष आले. मग आता 91 आहे ना, ते मुळात जे 91 आहे ते घ्यायचं. हे 91ला 91. आता लीप वर्ष किती आलेत आपले? 22. मग त्या 91 मध्ये 22 करा. हा इकडला 19चा काही फायदा नाही आपल्याला. 3 11 113 दिवस एक्स्ट्रा आहेत. म्हणजे 1991 मध्ये आपले आतापर्यंतचे किती जन्मल्यापासूनचे 113 दिवस एक्स्ट्रा आहेत. हे झालं. आता ह्याच्यामधलं आपलं काय आहे? हे असंच बॉक्स राहू द्या. हे खूप महत्वाचं 113. आता दुसरी स्टेप काय? पहिली स्टेप काय होती? जे इसवी सन दिलेलं आहे किंवा जे काही दिलेलं आहे त्याच्यामध्ये -1 करायचं. -1 केल्यानंतर त्याला 4 न भाग घालायचं. जितका भाग गेलेला आहे तेवढं घ्यायचं, बाकी जी आहे ती घ्यायचं नाही. जेवढा भाग गेलाय ते घ्यायचं. मग ते -1 केल्यानंतर 91 आलं. 91 मध्ये ते जितका भाग गेलाय त्याला प्लस केलं. प्लस केल्यानंतर 113 आलं. इथपर्यंत समजलं? काही टेन्शन नाही. मग आता दुसरं काय आहे माहितीये का? हे आपले 1991 आहे. घ्या इथे 1991. आता आपल्याला 1991 ची फोड करायची आहे. 1991 ची फोड कशी करायची? पहिली फोड अशी करायची की ते 400च्या पटीतलं असेल. आता 1900 ची फोड करताना कसं फोड करता येईल? तर 1900 मध्ये काय काय बसू शकतं? 1600 बसू शकतं. आता 1600 हे का घ्यायचं? तर कारण 1600 1900च्या अगोदर 1600 येतं, पण आता 1600 400च्या पटीतलं आहे. कारण आपल्याला 400च्या पटीत हे 0 घेता येतं. 800 1200 1600 1600 म्हणजे 400च्या पटीत जेवढं असेल तर आपल्याला 0 हा कोड घेता येतो. म्हणजे आपल्याला डायरेक्ट वार काढायला सोपं पडतं. आता 1900 ची पहिली फोड काय आहे? 1600 घ्या. मग आता दुसरी फोड काय आहे? आपल्याला 100 200 300 400 असे जे बसतात आणि 400च्या पटीतील अशा पद्धतीने आपल्याला फोड करायची आहे. 1600 घेतला. आता 1600 नंतर 1900 मध्ये किती आहेत? 300 मिळवल्यानंतर 1900 होतात. मग 300 घ्या. मग आता आपण 91 घेतलं होतं. 91चा आपला विषय मिटलेला आहे. काय केलं होतं? 92 दिलं होतं आपल्याला. मग 92 मधून -1 केलं, 91 आलं. मग त्या 91ला 4 न भागलं. 4 न भागल्यानंतर इथं 22 आलं. मग त्या 91 मध्ये 22 व हे मिसळले. हे लीप वर्ष आहेत. हे साधारण आहेत. मग टोटल किती दिवस आले? 113 दिवस आले. मग आता आपल्याला इथं 91च्या बदल्यात काय घ्यायचंय? 113 घ्यायचंय. आता सगळ्यात महत्वाचा आपला फक्त राहतो विषय 12 ऑक्टोबरचा. मग आता हे 12 ऑक्टोबर काय करायचं असतं? 1 जानेवारी पासून 12 ऑक्टोबर पर्यंतचे दिवस घ्यायचे आपल्याला.
हे इकडे घेतो साईडला, हे मगाचं. 1 जानेवारी पासून 12 ऑक्टोबर पर्यंतचे दिवस. हे बघा 1991 होतं, त्याचं आपण 1600 मध्ये फोड केली, त्याच्यानंतर 300 मिसळलं. मग आता 91 मध्ये जेवढे काही एक्स्ट्रा दिवस होते ते घेतले. मग आता आपल्याला फक्त काढायचे काय 1 जानेवारी पासून 12 ऑक्टोबर पर्यंत. आता हे 12 ऑक्टोबर कुठलं आहे? 1992चं. आपण 1991 पर्यंतचा सर्व विषय क्लिअर केलेला आहे. फक्त राहिला विषय कुठला? 1 जानेवारी पासून ते 1992 पर्यंतचा. मग आता 1992 पर्यंत किती दिवस आहेत? आता 1992 बघायचा. आता हिथं लीप आहे का साधारण आहे, हिथं महत्वाचं आहे. आता 1992 हे लीप आहे. मग आता लीप वर्षामध्ये मी मग काय सांगितलं होतं, कसं पाहायचं? आता जानेवारी 31 मग असं लिहित बसायचं का नाही? मी मग एक सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? 31 32 32 33 23 23 हे लीप वर्षाचं सांगितलं होतं. म्हणजे प्रत्येक महिन्यातले एक्स्ट्रा दिवस. आपले किती? ऑक्टोबर. ऑक्टोबर कुठे येते? ही ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. मग आता ऑक्टोबर मध्ये किती आहेत आपले? 12 दिवस आहेत. ऑक्टोबरचा खाली 12 घ्या. ऑक्टोबरचा पूर्ण महिना नाही घ्यायचा आपल्याला, ऑक्टोबर मधले 12 दिवस घ्यायचे. हे 3 धरायचे नाहीत, फक्त ऑक्टोबरच्या खाली 12 घ्या. घेतलं. मग आता इकडल्या सगळ्यांची बेरीज करून घ्यायची. म्हणजे सप्टेंबर महिन्यापर्यंत जेवढे दिवस एक्स्ट्रा आहेत त्यांची बेरीज करून घ्यायची. हे पहा, हे 3 आणि 2 5, हे 3 आणि 2 5, 5 आणि 5 10 झाले. हे 6 16, हे 4 20 22. आता ह्या 12 मध्ये 22 मिळवा. 4 3 34 आले. ओके, असे टोटल आपले 34 दिवस आले. म्हणजे इथं पहा 1 जानेवारी पासून 12 ऑक्टोबर पर्यंत आपले किती? 34 दिवस एक्स्ट्रा आले. आता खालच्या ओळीमध्ये लिहायचं. आता आपल्याला इथं पाहिजे 1600चा कोड किती आहे? म्हणजे 400च्या पटीत जेवढी संख्या आहे त्याचा कोड किती आहे? 0. आता आपल्याला 300चा कोड काय आहे इथं? म्हणजे 300ला किती दिवस शिल्लक राहतात? तर फक्त 1 दिवस शिल्लक राहतो. आता हे 91चे 113 दिवस शिल्लक आपण घेतलेले आहेत. 113 घ्यायचे. आणि 1 जानेवारी पासून 12 ऑक्टोबर पर्यंतचे किती आहेत? 34. आता हे लीप वर्षाचं मोडतो म्हणजे खाली आपल्याला बेरीज करायला सोपं पडेल. इथं आपल्याला 1600चा कोड 0 आहे. 400च्या पटीतील जेवढे ते 0. 300चा एक्स्ट्रा दिवस 1. 91 मध्ये किती दिवस शिल्लक राहिले? तर 113 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. आणि 1 जानेवारी पासून ते 12 ऑक्टोबर 1992 पर्यंतचा जो काळ आहे त्या काळामध्ये 34 दिवस एक्स्ट्रा होते. आता फक्त एवढ्या सगळ्यांची बेरीज करायची आहे. हे 4 आणि 3 7 आणि 1 8. आता हे 3 आणि 1 4 आणि हे 1, म्हणजे टोटल 148 दिवस झाले. आता हा 148 दिवस झाले. आणि आता 148 दिवसाला फक्त आपल्याला काय करायचंय? तर 7 न भागायचंय. 7 1 7, 7 2 14, 7 1 7. बाकी उरली फक्त 1. आता हीच बाकी आपल्याला महत्वाची. इतक्या वेळेस काय बाकी महत्वाची नव्हती, ह्याच्यामधली उरलेली बाकी महत्वाची आहे. मग आता इथं प्रश्न निर्माण होतो, बाकी 1 उरले आहे. मग बाकी 1 उरले आहे तर मग आता वार कसा शोधायचा? एवढं सगळा कुटाणा केला, सगळं केलं. 1 न वजा केलं. 1 वजा केल्यानंतर मग त्याला 4 न भागलं. 4 न भागल्यानंतर जेवढी काही बाकी आली ती त्या 1 वजा केल्यामध्ये प्लस केली. मग त्याच्यामध्ये 113 आलं. मग आपण 1991चे फोड केलं. त्याच्यामध्ये 1991चे फोड कशी केली? त्याच्यामध्ये 1600चं 1 केलं, 300चं 1 केलं. मग 91 मध्ये जेवढे दिवस शिल्लक होते ते घेतले. मग त्याच्यानंतर 92 राहिलं होतं. आपल्याला 92 हे वर्ष सुद्धा घ्यायचं होते. ते 12 ऑक्टोबर पासून 1992 पर्यंतचा काळ. 1 जानेवारी पासून ते 12 ऑक्टोबर 1992 होता. पण त्याच्यामध्ये किती दिवस शिल्लक राहिले ते घेतले. त्याच्यामध्ये आपल्याला 34 दिवस शिल्लक राहिले. मग 1600चा कोड 0 होता. 300चा कोड 1 आहे. मग 91 मध्ये किती दिवस शिल्लक राहिले? 113 दिवस शिल्लक राहिले. 1 जानेवारी पासून 1992 पर्यंतचा दिवस राहिले 34. ह्या सगळ्यांची बेरीज केली. एवढा सगळा कुटाणा केल्यानंतर सगळ्यांची बेरीज केली. सगळ्यांची बेरीज किती आली? 148 आली. मग 148ला आपण 7 न भागलं. 7 न का भागलं ते आपण सुरुवातीला पाहिलं. कारण किती दिवस राहिले, किती शिल्लक राहिले ते 7 न कळतं. मग आता जानेवारी महिना 31 असेल, त्याला 7 न जर भागलं तर 3 दिवस शिल्लक राहतात. तसंच 148 दिवस होते. मग 148 दिवस राहिले म्हणून आपण त्याला 7 न भागलं. 7 न भागल्यानंतर बाकी 1 आली. एवढं सगळं केल्यानंतर बाकी 1 आली. मग आता बाकी 1 आली तर आता वार कसा ओळखायचा? काही टेन्शन नाही, एकदम सोपं आहे.
बाकी एक आले ना मग काही टेन्शन घ्यायचं नाही. आपण सोमवारपासून सुरुवात करू, काही चुकणार नाही, काही नाही. सोमवार, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी आणि रवी. मग आता आपण कुठल्याही दिवसाचा आपण सोमवारपासून सुरुवात करतो. रविवारी आपण आळसात घालवतो, काम करत नाही, काय नाही, रविवार म्हणून सुट्टी करतो. सोमवार हा कामाचा दिवस असतो म्हणून आपण सोमवारपासून सुरुवात करू. मग सोमवारपासून सुरुवात केल्याने डायरेक्ट त्याला 1 पकडायचं, सोमवारपासून चालवायचं. 1 2 3 4 5 6 आणि बाकी 7 उरत नसते, कारण 7 न भागल्यानंतर 7चा पूर्ण भाग बसतो. बाकी 7 उरत नसते, बाकी किती उरते? 0. मग आता पहा, जर हे खूप महत्वाचं आहे, आपली बाकी किती उरले? बाकी 1 उरलेली आहे. बाकी 1 उरल्याहून आपला वार आला सोमवार. माझा जन्मदिवस आहे सोमवारी, मी सोमवारी जन्मलो होतो. आता वाटलंच तर तुम्ही मोबाईल काढा, मोबाईलमध्ये चेक करा. आपला 12 ऑक्टोबर 1992चा वार हा सोमवारच होता. बाकी 1 उरले. बाकी 1 उरले असेल तर सोमवार, आपण सोमवारपासून सुरुवात केलेली आहे म्हणून सोमवारला 1 धरले, मंगळवारला 2 धरले, बुधवारला 3, तसं केलेलं आहे. आणि जर बाकी 0 राहिली तर आणि तर रविवार येतो. 1 बाकी राहिली तर सोमवार, 2 बाकी राहिली तर मंगळवार, 3 बाकी राहिली तर बुधवार, 4 बाकी राहिली तर गुरुवार, 5 बाकी राहिली तर शुक्रवार, 6 बाकी राहिली तर शनिवार आणि 7 तर येतच नाही बाकी, 0 येते. 0 बाकी राहिली तर रविवार. हे असं आहे. तर आता आपण दुसरे एक उदाहरण पाहू. इतक्या वेळ झालं, 20 ते 22 मिनिट लागले एक गणित समजून घ्यायला. आता दुसरे गणित एकदम पटापट होते कारण आपण बेसिक पासून सुरुवात केली होती. आता आपण परीक्षेला जे प्रश्न पडले होते ते पाहू. आता आपण परीक्षेला पडलेला प्रश्न पाहू. कुठला होता प्रश्न? 2 ऑक्टोबर 1869. 2 ऑक्टोबर 1869चा वार काढा. पण आता इथं आपण आणखीन एकदा मगासारखं ते कोड लक्षात ठेवू. मी परत का लिहितोय कारण परत तुमच्या लक्षात राहू. 100ला 5 दिवस एक्स्ट्रा, 200ला 3, 300ला 1, 400ला 0, म्हणजे ह्याच्या पटीतील 400, 800, 1200, 1600, 2000 हे सगळ्यांना 0. हे झालं. फक्त एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. पुन्हा काय सांगितलं होतं? सोमवार, मंगळवार. मग आपण इथे के पकडलं होतं. सोमवार, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी. तर सोमवारपासून सुरुवात केली आहे म्हणून सोमवारला 1 2 3 4 5 6 हे बाकी दिवस आहेत. म्हणजे बाकी जेवढे दिवस राहिले तो वार नाही तर. ओके, परत लिहिले कारण तुमच्या लक्षात यावं. राहिला रविवार, रविवारला 0, म्हणजे 0 दिवस राहिले तर रविवार येतो. आता 2 ऑक्टोबर 1869चा वार. आता 2 ऑक्टोबर 1869चा वार कुठला येतो तो पाहू आपण. काही नाही, आपण मग काय सांगितलं होतं? अगोदर 1 वजा करायचं. किती आलं? 68. ह्या 68ला आपण 4 न भागायचं. 4 1 4, ह्याच्यामध्ये 2 उरले, 4 7 28. मग आता हे ह्याच्यामध्ये 68 मिसळायचे. जे काय 68 आहे वजा 1 केल्यानंतर 68ला 4 न भागलं, 17 लीप वर्ष आली. किती आले? हे आपले 17 लीप. आणि हे 68 आपले साधारण आहे ते. मग आता यांची बेरीज करा. 7 1 7, 7 2 14, 1 15, 15ला 5, 4 1, 6 2 8. आपले 85 हे साधारण दिवस आलेले आहेत. ओके, 85 हे साधारण दिवस आलेले आहेत. मग आता आपल्याला नंतर काय करायचं होतं? 1869 ची फोड करायची आहे. म्हणजे 1869 मध्ये त्याच्यामध्ये 68 आलं. 1868 ची फोड. 1868 ची फोड किती? यांच्यामध्ये 1 1600 बसतात, 1 200 बसतात. मग आता हे 68 मध्ये आपल्याला एक्स्ट्रा दिवस किती मिळवलेले आहेत? एक्स्ट्रा दिवस किती भेटतात? 85 दिवस भेटलेले आहेत. मग राहतो विषय फक्त 1 जानेवारी पासून, 1 जानेवारी 1969 पासून ते 2 ऑक्टोबर 1969 पर्यंतचे दिवस. म्हणजे हे पहा, 1 जानेवारी पासून
2 ऑक्टोबर पर्यंतचे दिवस काढायचे. आता हे साधारण वर्ष आहे. 1969 हे साधारण वर्ष आहे. साधारण वर्ष असल्यामुळे आपल्याला एक फॉर्म्युला होता. साधारण वर्षातले किती दिवस कुठल्या महिन्यात एक्स्ट्रा आहेत ते काढायचं. साधारण किती 30 32 32 33 23 23 हे जानेवारी पासून डिसेंबर महिन्यामध्ये किती दिवस एक्स्ट्रा आहेत ते आहे. मग आता आपला किती आहे ऑक्टोबर आहे. 2 ऑक्टोबर हे झाला ऑक्टोबर. मग आता आपल्याला ऑक्टोबर मध्ये 3 दिवस नाही घ्यायचे. ऑक्टोबर मध्ये जेवढे दिवस दिलेले आहेत तिथं दाखवले ते घ्यायचे. इथं 2 लिहा. आता इकडे हे 2 लिहिले नाही अगोदर इकडे सगळ्यांची बेरीज करून घ्यायची. 3 आणि 3 आणि 2 5 3 आणि 2 5 हे 10 झाले. हे 6 16 16 आणि 3 19 20 21 21 मध्ये 2 मिसळले झाले 23. हे आपले 23 दिवस ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा आले. किती 1 जानेवारीच्या पासून 23 दिवस एक्स्ट्रा. आपल्याला 1600चा कोड काय आहे 0 आहे. 200 ला किती दिवस एक्स्ट्रा घ्यायचे तिथे दिलेला आहे 3 दिवस एक्स्ट्रा. हे 85 ला 85 आणि हे 23 दिवस. आता बेरीज करायची ह्याची. आता आपल्याला इथं काय करायचं ह्या सर्वांची बेरीज करून घ्यायची. किती 5 आणि 3 8 9 10 11 11 ला 1 आलं. हातचा आला 1 2 आणि 1 3 आणि 8 आणि 3 11 मग 111 आलं. टोटल किती दिवस आले टोटल 111 दिवस आले. मग आता आपल्याला 111 या दिवसाला 7 न भागायचे. 7 1 7 4 उरले. 7 5 35 5चा भाग गेला. बाकी किती उरले 35 आणि 6 41 बाकी 6 उरली. मग आता बाकी 6 उरल्यानंतर कोणता वार आहे तो सोमवारला 1 मंगळवारला 2. मग बाकी 6 उरल्यानंतर कुठला वार आलेला आहे तर शनिवार आलेला आहे. बाकी 6 आले. वार कुठला आहे शनिवार. तुम्ही चेक करा गुगलवर. गुगल उघडा 2 ऑक्टोबर 1869 कॅलेंडर पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला त्या दिवशीचा वार हा शनिवारच येईल. ह्या फॉर्म्युलाने तुम्ही कुठलेही गणित सोडू शकता. काही अवघड नाहीये. जे दिलेले आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला -1 करायचंय. -1 केल्यानंतर जी येते त्याला 4 न भाग घालायचे. 4 न भाग बसल्यानंतर किती लीप वर्ष आहेत ते पाहायचं. आलेले जेवढे काही लीप वर्ष आहेत त्या ह्या 68 मध्ये मिसळले. म्हणजे -1 केल्यानंतर 68 आलं. त्या 68 ला आपण 4 न भागलो होते. 4 न भाग घातल्यानंतर 17 आलं. मग त्या 68 मध्ये आपण 17 मिक्स केल्यानंतर 85 दिवस एक्स्ट्रा आले. मग आता आपण परत नंतर काय केलंय 1868 घेतला. 1868 ला 1600 ची फोड केली 200 ची फोड केली आणि हे 85 दिवस म्हणजे 68 चे 85 दिवस पुन्हा 1 जानेवारी पासून 2 ऑक्टोबर पर्यंतचे जेवढे काही दिवस आहेत ते घेतले. सगळ्यांची बेरीज केली. 111 बेरीज आली आणि त्या बेरीजला आपण बाकी 6 आली आणि बाकी 6 आल्यानंतर वार येतो शनिवार. हा असा आहे. आपण आणखीन परीक्षेमध्ये 2 प्रश्न पडले 2 आहेत ते पाहू म्हणजे तुमचा हा प्रश्न क्लिअर होऊन जातो. जून 1440 चा वार. काही प्रॉब्लेम नाहीये. काढायचं एकदम सोपं आहे. आता तुम्हाला सुधारणामध्ये काय करायचंय पहिल्यांदा दिले ना 1440. ह्या 1440 पटमने 1 वजा करायचं. किती येते 39 येते. काय प्रॉब्लेम आहे हे पण काहीच प्रॉब्लेम नाही. 39 आले नाही. 39 ला 4 न भागायचं. पटकन भागायचं खालीच करायचं. 4 1 4 4 7 28 4 8 32 4 9 36 किचा भाग बसला 9चा भाग बसला. बाकी काही आले आहे काही त्याने केलं नाही आपल्याला. हे किती आहे हे लीप वर्ष आहेत. हे 9 म्हणजे लीप वर्ष. मग आता ह्या 39 वर्षामध्ये साधारण वर्षामध्ये 9 लीप वर्ष मिसळल्यानंतर किती येतात 9 दुनी 18 ला 8 4 1 48. मग हे जे काही 1439 आहे त्याच्यामध्ये आपल्याला किती 48 दिवस हे एक्स्ट्रा सापडले जे जास्तीचे. ह्याच्याशी देणं घेणं आहे. विषय मिटला. 48 आले बाकी जास्त. आता काय करायचं आपल्याला 1939 म्हणजे 1440 ची फोड. 1440 ची फोड कशी करायची. आता 1440 मध्ये आपण 1440 मध्ये 1600 घेऊ शकत नाही. मागच्या 2 उदाहरणामध्ये आपण 1600 घेतलं होतं. 1600 मोठे होता. मग त्याच्या अगोदरची कुठली संख्या बसते 400 च्या पटीतली ती बघायची. 800 1200 बसते म्हणून 1400 ची फोड किती 1200. मग त्याच्यामध्ये 200 बसतात. मग आता 40 च्या अगोदर -1 केलं होतं. 39 मध्ये किती दिवस एक्स्ट्रा आलेले आहेत त्यात जास्तीचे दिवस हे 48 दिवस. ओके हे झालं. मग आता आपला इथं प्रश्न आहे 1 जानेवारी पासून
ते 19 जून 1440. 1440 हे लीप वर्ष आहे, लीपच वर्ष आहे. पाहून बघा वाटलंच तर, लीप वर्ष आहे. मग लीप वर्षामुळे असल्यामुळे आपल्या लीप वर्षाचा फॉर्म्युला काय होता? लीप वर्षामध्ये कुठलं घ्यायचं होतं फॉर्म्युला? 31, 32, 32, 33, 23, 23. जानेवारी पासून ते डिसेंबर पर्यंत कट टू कट. पण आपल्याला जून पर्यंत जायचंय. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. जून, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. जूनचे किती दिवस आहेत? जे दिवस दिलेत तेच दिवस घ्यायचे आपल्याला. किती? 19 दिवस दिलेत. ओके, इकडली बेरीज करून घ्या. 3 2 5, 5 3 8, 8 4 12, 2 2 11, 31 दिवस एक्स्ट्रा आहे. ओके, मग घ्या इथं आता 31 दिवस एक्स्ट्रा आहेत ना, भरा इथे 31 दिवस घ्या. 31 एकदाच, हे 31, हे 48 दिवस. 1200चा कोड किती? 0 400च्या पटीतला आहे म्हणून 200ला किती दिवस? 3 दिवस एक्स्ट्रा. मग आता बेरीज करायची आपल्याला. किती? 8 4 12, 12ला 2, 4ला 1, 4 4 4 8, 82 आलं. मग आता जेवढे दिवस आले तर जेवढे दिवस आले त्याला 7 न भागायचं असतं. 7 1 7, बाकी उरली 1. 7 1 7, परत 7चा भाग गेला. बाकी किती उरतात? 7 8 9 10 11 12, बाकी 5 उरतात. ही आली बाकी 5. मग बाकी 5 आल्यानंतर 5 उरल्यानंतर कुठला आहे? शुक्रवार. म्हणजे 19 जून 1440 वार कुठला आहे? तर त्या दिवशी शुक्रवार येतो. तुम्ही मोबाईल उघडा, हे टाकून बघा, हाच दिवस येईल. कधी? 19 जून 1440 ला कोणता वार येईल? शुक्रवारच येईल. ह्याच्याशिवाय दुसरा वारच येणार नाही. आता आपण आणखीन एक प्रश्न घेऊ. कुठला? 26 नोव्हेंबर 2008, जो की 2017च्या टेट परीक्षेमध्ये विचारला होता. आणि 26/11 ह्या दिवशी अतिरेकी हल्ला झाला होता. 26 नोव्हेंबर 2008 चा आपल्याला वार काढायचा आहे. काही प्रॉब्लेम नाही. आपण काय सांगितलं होतं? काही दिले, कुठलेही दिवस आपलं साधारण असो, लीप वर्ष असो, काही देणे घेणे नाही. आपलं पहिलं काम आहे किती दिले? 2008 दिलेला. किती देऊ? काय देणे घेणे नाही. वजा 1 केलं, किती राहिले? 7 आलं. 7 वर्ष राहिले. मग आता ह्या 7ला 4 न भागायचं. म्हणजे किती लीप वर्ष आहे ते कळतात. 4 1 4, फक्त 1चा भाग पडतो म्हणजे 1 लीप वर्ष मिळतं ह्याच्यामध्ये. मग आपले किती मुळातलं आहे? 2007. आता 7 अधिक 1 किती आलं? 8. मग आता ह्या 2007 मध्ये आपल्याला 8 वर्ष जादाची आहे. म्हणजे 8 दिवस हे जादा आहे. ओके, कट टू कट समजलं, काही प्रॉब्लेम नाही. 2008 दिलं होतं, त्याच्यामधून पहिली स्टेप 1 वजा करणे आहे. 1 वजा केल्यानंतर 2007 येत होतं. आपण फक्त त्यातलं 7 घेतलंय. त्या 7ला 4 न भाग गेल्यानंतर फक्त 1 भाग जातो, बाकी 3 उरते. त्या 3चं काय देणं घेणं नाही. म्हणजे 2 ह्याच्यामध्ये फक्त 1 लीप वर्ष भेटतं. म्हणजे 1 लीप वर्ष म्हणजे मग त्या 7ला प्लस 1 केलं म्हणजे 8 जादा दिवस भेटतात. म्हणजे आता दुसरं काम काय आहे आपलं? ह्या 2007 ची फोड करायची आहे. कशी फोड करायची आहे? 2007 ला 8 400च्या पटीतलं, म्हणजे 400च्या पटीत केल्यानंतर 2001 मिळतं. त्याच्यामध्ये राहतं फक्त 7 आणि 26 जानेवारी, म्हणजे 1 जानेवारी पासून 26 नोव्हेंबर पर्यंतचे दिवस. 26 नोव्हेंबर 2008 पर्यंतचे दिवस. आता 2008 हे लीप आहे. लीप वर्षाला आपल्याला आपण इथं काय सांगितलं होतं? 31 32 32 33 23 23. ओके, आपला नोव्हेंबर महिना आहे. नोव्हेंबर महिना कुठे येतो? इथं येतो, डिसेंबरच्या अगोदर. मग किती दिवस दिलेले आहे? 26 दिवस. 26 ला 26 घ्या. काहीच मागं पुढं करायचं नाही. जेवढे दिवस दिले तेवढे दिवस घ्यायचं. आता फक्त आपल्याला ही कल्याची बेरीज करून घ्यायची आहे. हे 3 2 5 आणि 3 2 5, 5 आणि 5 ह्यांची बेरीज झाली 10. हे 6 झाले 16, 16 17 18 19 20 21, 21 आणि 4 25. आता या 26 मध्ये 25 मिसळा. 6 आणि 5 11, 2 2 4 आणि 1 5, म्हणजे 51 दिवस. म्हणजे 1 जानेवारी 2008 पासून ते 26 नोव्हेंबर 2008 पर्यंतचे 51 दिवस हे एक्स्ट्रा येतात. 2000 नंतर 0 दिवस एक्स्ट्रा आलेले आहेत. आता ह्या 7 मध्ये आपण इथे जादा दिवस किती काढलेले आहेत? 8. इथं लक्षात ठेवायचं, एक्स्ट्रा दिवस किती काढलेले आहेत? हे 8 आलेले आहेत. मग आता हे काढलेले 51, ह्यांची बेरीज
51 8 59, 7 8 56, बाकी तीन आल्या. मग बाकी 3 ला कुठला आहे? 3 महिन्यानंतर बुधवार. मग इथं वार कुठले? तो 26 नोव्हेंबर 2008 ला बुधवार. ह्याच्यावर पिक्चर सुद्धा आहे. 100% बुधवार येतो. तुम्ही चेक करा, व्हिडिओ स्टॉप करा, वाटलंच तर गुगलवर चेक करा, कशावरही चेक करा. परीक्षेमध्ये पडलेला प्रश्न आहे, कुठलंच लॉजिक लावलं नाही, एकदम बेसिक पद्धतीनं आहे, जसं आहे तसं सांगितलेलं आहे. बुधवारच येतो. काय केलं तर काही नाही. आपल्याला दिलं होतं 26 नोव्हेंबर 2008 चा वार काढा. त्याच्यामध्ये काय दिलं होतं? 2008 दिलं होतं. 2008 मधून फक्त आपण एक वजा केलं, आलं 2007. मग त्या 7 ला आपण 4 न भागलं, जेवढे काही लीप वर्ष आहेत म्हणजे जेवढे काही एक्स्ट्रा दिवस आहेत ते घेतलं. मग त्या 7 मध्ये आलेले लीप वर्ष मिसळले, मग टोटल झाले 8. मग आता आपल्याला फोड करायची होती 2007 ची. अशी फोड करायची होती की पहिले हे 400च्या पटीत लिहायला पाहिजे, म्हणून 2007 ची फोड 2001. पुन्हा त्याच्यामध्ये 7 वर्ष हे घेतले. मग पुन्हा राहिलेले 26 नोव्हेंबर म्हणजे 1 जानेवारी पासून ते 26 नोव्हेंबर म्हणजे 26 नोव्हेंबर पर्यंतचे दिवस किती आले? हे आपण लीप वर्ष होतं म्हणून ते आपण आकडा काढला होता, त्याच्यामध्ये 51 दिवस एक्स्ट्रा आले. मग आता ह्या 7 वर्षामध्ये किती दिवस एक्स्ट्रा होते? 8. 2000 तर शून्य आहे. सगळ्यांची बेरीज केली, 59 आली. 59 ला आपण 7 न भागलं, 7 8 56, 8 चा भाग गेला, बाकी 3 उरले. 3 बाकी आल्यानंतर इथं दिवस दिलेले आहेत, वार दिलेला आहे, कुठल्या दिवशी कुठला म्हणजे किती दिवस शिल्लक राहिले ते कळतं. 3 बाकी आली, पण बाकी 3 आल्यानंतर वार बुधवार होतो. तुम्ही चेक करा, हेच असेल. तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने उत्तम पद्धतीने समजलं असेल तरी सुद्धा आपण एक शेवटचं उदाहरण घेऊ. कुठले घेऊ? एकदम फास्ट मध्ये घेऊ. 15 ऑगस्ट 1947. ते 1947 पहिली स्टेप काय होती? आपण काय असू काय देणे घेणे, त्याला 1 न वजा करायचे. किती येतात? 46. मग आता 46 ला काय करायचं होतं? आपल्याला 4 न भागायचं होतं. 4 1 4, 4 1 4, बाकी उरले 2. बाकी किती उरले त्याच्याशी काय देणे घेणं का नाही. मग आता हे 46 मध्ये 11 मिसळले, किती आले? 7 5 57 दिवस ज्यादा. जे 57 दिवस एक्स्ट्रा आहेत, आपल्याला काय असू ज्यादा आहेत काय देणे घेणे, फक्त 57 दिवस तेवढं लक्षात ठेवायचं. मग आता आपल्याला काय फोड करायचंय? 1946 ची फोड करायची. 1946 ची फोड कशी करायची होती? त्याच्यामध्ये पहिल्यांदा 400च्या पटीत घ्यायचं, 1600. मग किती बसतात? 300 ची फोड बसतं. मग आता आपल्या 46 मध्ये किती दिवस एक्स्ट्रा आले होते? हे 57 दिवस घ्या. मग आता आपल्याला 1 जानेवारी पासून ते 15 ऑगस्ट 1947 पर्यंतचे दिवस घ्यायचे. आता हे 1947 हे साधारण वर्ष आहे म्हणून हे साधारण. त्याच्यामध्ये किती आहेत? 30 32 32 33 23 23. ओके. आपलं काय आहे? ऑगस्ट आहे. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट. हे झालं ऑगस्ट. ऑगस्टला किती दिवस आहेत? 15 दिवस. जशाच तसे ह्या काहीच करायचं नाही. आता मग ह्या इकडली बेरीज करायची आपल्याला. ही 3 2 5, ही 5 5 10, 13 13 3 16. ह्याच्यामध्ये 16 मिसळा 15 मध्ये, 6 5 11 1 4 किती? 31 दिवस आले. म्हणजे आपले ह्याच्यामध्ये किती? 31 दिवस एक्स्ट्रा आलेले आहेत. ओके. हे घ्यायचं 31 दिवस एक्स्ट्रा. आता 1600 ला किती आहे? 0 आहे. 300 ला किती दिलेलं आहे? तिथे 1 दिलेलं आहे. हे 57 आणि प्लस 31. आता बेरीज करा ह्या सगळ्यांची. 7 आणि 1 8 आणि 1 9. ओके. पुन्हा 5 आणि 3 8, 7 1 7, 1 उरला, 7 1 7, 7 2 14 14. बाकी किती उरले? 5 उरले, कारण 19 आहे. 14 15 16 17 18 19. बाकी किती उरली? 5. मग आता 5 उरल्या म्हणून 5 ला कुठला आहे? शुक्रवार. तुम्ही चेक करा. 1947 चा वार कुठला येतो? तर शुक्रवार येतो. अशा पद्धतीने तुम्ही कुठलाही वार काढू शकता. एकदम सोपी पद्धत आहे. काही जास्त लॉजिक लावायचं नाही. जेवढं दिलेलं आहे 47 असो 48 असो 1857 असो काही असो, त्याच्यामध्ये पहिल्यांदा वजा 1 करायचं. मग जे दिलेलं आहे वजा 1 केल्यानंतर त्याला 4 न भाग घालायचा. 4 न भाग घातल्यानंतर जेवढे काही लिपोष आलेले आहेत ते त्याच्यामध्ये मिसळायचं. मग हे झालं आपला पहिला टप्पा. त्याच्यानंतर फोड करायची. फोड कशी करायची? पहिली फोड 400च्या पटीत करायची. मग नंतरच्या फोडी ह्या 100 200 300 ह्याच्यामधल्या करायच्या, म्हणजे सोपं जातं. मग आता हे
अगोदरचे आलेले ज्यादा दिवस 1600ला 0 कोड, 300चा 1 कोड इथं दिलेला आहे. मग आपण हे जे काढलेलं आहे 57 ते 46 मधलं काढलेलं आहे. 57 मग आता 1 जानेवारी पासून ते आज जी तारीख दिलेली आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा दिवस इथं पाहायचं. हे लीप वर्ष आहे का साधारण वर्ष आहे ते पाहिल्यानंतर किती दिवस एक्स्ट्रा येतात ते ऍड करायचं. सगळ्यांची बेरीज करायची. सगळ्यांची बेरीज झाल्यानंतर 7 न भागायचं. 7 न भागल्यानंतर जेवढी बाकी येते, बाकी किती राहिली ती शिल्लक इथं बघायची. बाकी 1 असेल तर सोमवार, 2 असेल तर मंगळवार, 3 असेल तर बुधवार, बाकी 0 येत असेल तर रविवार. बस इतकं सोपं आहे. अशा पद्धतीनं हा तुम्हाला 1 मार्क मिळून देतो. आणखीन काही समजलं नसेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मी जे काही जेवढं समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे मला जेवढं येत होतं तेवढं सांगितलं आहे, हे तुम्हाला समजलं का नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि नंतर कोणता आणखीन असाच एखादा घटक आहे जे तुम्हाला येत नाही किंवा असंच काही सांगायचं असेल तर मी सांगू शकतो. फक्त तुम्ही सांगा की कोणता घटक घ्यायचा आहे. आणि हा मी फर्स्ट टाइम असं काही बोर्डावर समजून सांगण्याचा काही प्रयत्न केलेला आहे. काही चुकलं असेल तर ते माफ करा. अनावधाने सांगत चुका झाल्या असतील तर ते माफ करा.